राजुरा तालुक्यातील भेदोडा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका निष्पाप शेतकऱ्याचा जीव घेणाऱ्या हिट अँड रन अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दिनांक 1 मे रोजी रात्री सोंडो येथील 40 वर्षीय शेतकरी संजय गणपत बोरुले हे आपल्या शेतातील मिरची पिकाची पाहणी करून घरी परतत होते. मेहनतीने उभे केलेल्या पिकाची काळजी घेऊन परतणाऱ्या या शेतकऱ्याला कदाचित कल्पनाही नसेल की हा त्याच्या आयुष्यातील अखेरचा प्रवास ठरणार आहे. राजुरा आसिफाबाद मार्गावरील ग्रील इन्फ्रा कंपनीसमोर काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर रस्त्यावर गतिरोधक आणि बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. त्यामुळे वाहतुकीसाठी केवळ एकाच बाजूचा रस्ता खुला ठेवण्यात आला होता. याच ठिकाणी वाहतुकीची मोठी वर्दळ सुरू असताना हा भीषण अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार विरुद्ध दिशेने येणाऱ्या 2 वाहनांनी एकाच वेळी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या बेदरकार आणि धोकादायक हालचाली दरम्यान आसिफाबादच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने संजय बोरुले यांना जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की ते हवेत फेकले गेले. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि मेंदूला गंभीर दुखापत झाली. मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. एका कष्टकरी शेतकऱ्याचा जीवनप्रवास अशा दुर्दैवी पद्धतीने संपुष्टात आला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अपघात घडवून वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून अद्याप संबंधित वाहनाचा आणि चालकाचा अद्याप शोध लागलेला नाही. या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे. मात्र मृताच्या कुटुंबियांसह स्थानिक नागरिकांनी तपास यंत्रणेकडे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नागरिकांची मागणी स्पष्ट आहे. ग्रील इन्फ्रा कंपनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच विसापूर टोल नाक्यावरील सीसीटीव्ही रेकॉर्डिंगची सखोल तपासणी करून आरोपी वाहनाचा तातडीने शोध घेण्यात यावा. आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून या हिट अँड रन प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी आता जोर धरत आहे. एका निष्पाप शेतकऱ्याचा जीव गेला आहे. एका कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्यामुळे केवळ तपास सुरू असल्याचे सांगून भागणार नाही, तर दोषी वाहन चालकाला शोधून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे ही यंत्रणेची जबाबदारी आहे. संजय गणपत बोरुले यांच्या मृत्यूमुळे सोंडो गावासह संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. आता सर्वांचे लक्ष राजुरा पोलिसांच्या तपासाकडे लागले असून या प्रकरणात न्याय मिळणार का, हा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे.